इमोशनल लोक, सर्वात सेन्सिटिव्ह लोक, लगेच बोलण्यावर विश्वास ठेवणार, गुंतून जाणार, एखाद्याची सवय लावून घेणार, इतक्या हळव्या मनाचे असतात ना की कोण काय जरा बोललं तर झाली यांची ओव्हर थिंकिंगची गाडी स्पीडच पकडते. स्वतः हर्ट होणं चालतं बरं का यांना, पण चुकूनही आपल्यामुळे कोणाला हर्ट नाही ना होणार याची काळजी मात्र ही लोक घेतात. नाती जपणारी असतात, टिकवणारी असतात, मनापासून सगळं काही प्रामाणिकपणे निभावणारी ही माणसं असतात. कोणाच्या बाबतीत जरा जरी काही चूक झाली ना तर स्वतः एवढे गिल्ट घेऊन बसतात ना आणि स्वतःला त्रास करून घेतात. कोणी काय म्हणायच्या आधीच ना स्वतः कधी कधी रडू लागतात. या माणसांच्या डोळ्यात ना छोट्या छोट्या गोष्टीवरून गंगा जमुना वाहायला लागतात. मित्रांनो, मला फक्त या इमोशनल आणि सेन्सिटिव्ह लोकांना इतकंच सांगायचं आहे की तुम्ही इमोशनल आहात ठीक आहे, पण तुम्ही इमोशनल असल्याने तुमचं काही नुकसान होत नाही आहे ना याचा नक्की विचार करा. इमोशनल असल्यामुळे तुम्ही दुखावले जात नाही आहे ना, तितके दुखावले जात असाल तर तितके स्ट्रॉंग राहा. भावनेच्या भरात निर्णय घेत असाल तर अजिबात घेऊ नका. सतसत विवेक बुद्धीने सर्वांगीण विचार करून निर्णय घ्या. गैरफायदा अजिबात कोणाला देऊ नका बरं का. स्वतःवर डाऊट तर घेऊच नका. मुळात दोष देऊ नका स्वतःला. तुम्ही जसे आहात तसे बेस्ट आहे, खूप छान आहात. अजिबात ओव्हर थिंकिंग करू नका. एक्सपेक्टेशन्स ठेवू नका इतरांकडून. त्रास होईल, बाकी नाही काय होणार, त्रासच होणार आहे. कारण एक्सपेक्टेशन्स त्रास देतात हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे काळजी घ्या. इमोशनल आहात यात तुम्ही अजिबात चुकीचे नाही आहे, ही गोष्ट चुकीची नाहीच आहे मुळात. पण जिथे इमोशन्सची कदर नाही आहे तिथे मात्र तुम्ही कायम सिच्युएशननुसार वेळेनुसार प्रॅक्टिकल निर्णय घ्यायला शिका, प्रॅक्टिकल वागायला शिका. कारण खूप गरज आहे आजकाल प्रॅक्टिकल डिसिजन्सची आणि प्रॅक्टिकल वागण्याची. त्यामुळे नक्की प्रयत्न करा. कारण इमोशन्सची जिथे कदर असेल तिथेच इमोशनल राहा, नाहीतर प्रॅक्टिकल राहा.